मला अतिशय आनंद आहे की या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या सर्वांना संबोधित करण्याकरता, आपलं दर्शन घेण्याकरता या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी उपस्थित आहे. खरं म्हणजे हे जे शहर आहे हे महाराष्ट्रातलं अतिशय वेगाने विकसित होणारं शहर आहे. एकेकाळी कष्टकऱ्यांची नगरी म्हणून हे शहर या ठिकाणी तयार झालं आणि भूमिपुत्रांसोबत महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले लोक या ठिकाणी कष्ट करत वसले आणि त्यातून हे पिंपरी चिंचवडचं शहर तयार झालं. पण आज आपण पाहू शकतो एक प्रकारे या शहराला आधुनिक चेहरा देण्याचा प्रयत्न आपण केला. हे शहर बदललं पाहिजे याकरता जे प्रयत्न 2014 नंतर या ठिकाणी झाले आहेत ते आपण सगळ्यांनी निश्चितपणे पाहिले आहेत. आता आमचे महेश दादा जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, अनेक लोक काही काही बोलत असतात. पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैरे हुए पंख बोलते हैं. परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं. और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं. आपलं काम बोलतंय आणि त्या कामामुळेच हा वैताग आहे. त्या कामामुळेच या ठिकाणी हा त्राग आहे, हा रागराग आहे. जरा समजून घ्या दादा. ते रागवले म्हणून तुम्ही रागवू नका. तुम्ही काम केलं, तुम्ही फक्त काम सांगा. समोरच्या लोकांना सांगायला काम नाही. त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नाची द्यायला उत्तरं नाहीत. त्यामुळे विकासावरनं या निवडणुकीची चर्चा ही कुठल्या तरी वादावादीत झाली पाहिजे, सवाल जवाब झाला पाहिजे, अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे इतकं मोठं काम या पिंपरी चिंचवडमध्ये आपण केलं आहे की मला असं वाटतं की नुसतं ते काम आपण जर या ठिकाणी सांगितलं तरी देखील कोणालाही उत्तर देण्याची वेळ ही या ठिकाणी आपल्याला येणार नाही. आणि मला विश्वास आहे ज्या प्रकारे मागच्या निवडणुकीमध्ये या पिंपरी चिंचवडने आपल्याला मतदान केलं त्यापेक्षा जास्त जागा या वेळच्या महानगरपालिकेमध्ये आपल्या निवडून येतील. आता पूर्वी कारभार कसा होता आपण बघा, एक छोटंसं उदाहरण सांगतो. या शहरामध्ये JNNREM मधनं 13,000 घरांचं बांधकाम करायचं अशा प्रकारचा निर्णय झाला आणि जवळजवळ 15 वर्ष हे बांधकाम रखडलं. 15 वर्षात या ठिकाणी 13,000पैकी 6,700 घरं केवळ तयार झाले. काळ कोणाचा होता मी सांगणार नाही, सरकार आपल्या आधीच होतं की नाही, त्यांच्या काळामधले हे त्या ठिकाणचे घरं होते. 6,700 घरं तयार झाले आणि त्याचं बांधकाम इतकं निकृष्ट झालं की त्यामध्ये कोणी जायला तयार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. पण दुसरीकडे मोदीजी आल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आपण बोराडेवाडीला 1288 घरं केली, 4 होळीला 1442 घरं केली, आकुर्डीला 568 घरं केली, पिंपरीला 370 घरं केली, गुळगावला 1190 घरं केली. आणि कोणी जाऊन पाहू शकतं JNNREMचे घरं आणि मोदीजींच्या प्रधानमंत्री आवास योजनेची घरं, या 2 घराची तुलना केली, या 2 घरांच्या वेगाची तुलना केली तरी देखील जे भारतीय जनता पक्षावर टीका करतायत त्यांना हे उत्तर आहे की तुमचा काळ काय होता, आमचा काळ काय आहे हे या घरांच्या माध्यमातून देखील आपण दाखवू शकतो. खरं तर या महानगरपालिकेमध्ये गेल्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण कारभार करण्याचा प्रयत्न केला. हे जे शहर आहे आपल्याला माहिती आहे की गावठाणाचा भाग आणि अर्बन अग्लोमरेशन असं मिळून तयार झालेलं शहर आहे.
पण या शहरासमोर सगळ्यात मोठं आव्हान काय आहे तर पुढच्या काळामध्ये हा जो पुणे जिल्हा आहे, ज्या पद्धतीनं पुणे जिल्हा विकसित होतोय, हा पुणे जिल्हा एकीकडे आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे, दुसरीकडे टेक्नॉलॉजीचं हब आहे आणि आता तिसरीकडे आम्ही याला जीसीसीचं हब देखील करतो. आता भारतातले 25% जीसीसी या पुणे जिल्ह्यामध्ये असणार आहेत आणि या सगळ्या विस्तारामध्ये पुढच्या काळामध्ये पुण्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही पिंपरी चिंचवडची होणार आहे. इतक्या वेगानं पिंपरी चिंचवडचा विस्तार होणार आहे आणि म्हणूनच सातत्याने आम्ही हा प्रयत्न केला की आपल्याला पिंपरी चिंचवड एक चांगलं शहर म्हणून कसं विकसित करता येईल, या ठिकाणी शिक्षण, आरोग्य, रोजगार याच्या संधी कशा तयार करता येतील आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थानं मी तर महानगरपालिकेचं अभिनंदन करेन की आपल्या महानगरपालिकेने या ठिकाणी शाळांचा दर्जा आपण सुधारवला. आज आपण बघा की आपल्या या शाळांमधली गेल्या 3 वर्षाची जर आकडेवारी बघितली तर दरवर्षी महानगरपालिकेच्या शाळेतले प्रवेश वाढले आहेत. महानगरपालिकेच्या शाळा गरिबांच्या, मध्यमवर्गीयांच्या शाळा आहेत. आपण इतर महानगरपालिकांमध्ये गेला तर त्या शाळा बंद होत आहेत, पण या ठिकाणी आता जवळपास 51,000 मुलं ही महानगरपालिकेच्या शाळेत शिकतात, ज्यात 26,000 मुली आहेत आणि त्यांना रेनकोट असेल, बूट असेल, शालेय साहित्यासाठी डीबीटी असेल, पालकांना QR कोड आधारित व्हाउचर असतील, या सगळ्या देणारी महानगरपालिका कुठली असेल तर ती आपली पिंपरी चिंचवडची महानगरपालिका आहे. हे सांगताना मला आनंद वाटतो. सामाजिक क्षेत्रामध्ये देखील दिव्यांग भवन असेल, नवीन दिशा टॉयलेट्स असतील, या ठिकाणी महिलांकरता सक्षमासारख्या योजना असतील, अनेक चांगल्या योजना या ठिकाणी तयार झाल्या आणि 130 महिलांकरता क्लस्टर, 130 क्लस्टर आपण तयार केले आणि त्यातनं जवळपास 10,000 पेक्षा जास्त महिलांचं प्रशिक्षण करून त्यांना महानगरपालिकेच्या माध्यमातून रोजगारक्षम बनवण्याचं काम हे या महानगरपालिकेच्या माध्यमातून झालंय. 7 स्लमला 0 वेस्ट स्लमचा दर्जा आपण त्या ठिकाणी दिला आहे.